आमचं रामराज्य आलं पाहिजे. आता काही माणसं म्हणतात, ताई बोलता तरी किती, अहो विठ्ठलाचं म्हणता, रामाचं म्हणता, कृष्णाचं म्हणता, थोड्या वेळानं शिवाचं म्हणाल, पुन्हा ज्ञानोबाचं म्हणाल, पुन्हा तुकोबाचं म्हणाल. ही निर्बुद्धिक माणसाची कामं आहेत जी देवामध्ये फरक करतात. कारण कायम लक्षात ठेवा, तुम्ही बसलाय, मी उभी आहे, भेद आहे का व्यवस्था आहे? मी व्यासपीठावर उभी आहे, तुम्ही खाली बसलाय, भेद आहे का व्यवस्था आहे? मॅनेजमेंट आहे की नाही? तुम्हाला मी दिसावं, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे. अगदीच तसं भगवंताने प्रत्येक युगामध्ये घेतलेला अवतार ही परमात्म्यानं केलेली व्यवस्था आहे. त्याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही. ना हा देव श्रेष्ठ ना तो देव कनिष्ठ. पण झालंय काय, आम्ही देव सुद्धा जातीत वाटून घेतलाय. खंडोबा तुमचा, इटोबा आमचा, मसोबा त्यांचा. असं नाही चालत रे दादा. एक तत्वी नाम तुडं धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. समजून तर घे नेमकं चाललंय काय. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही. असत्य जगून कुठं परमात्मा कळत असतो का? सोपं विचारते की कुकुडवाडकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कसा समजून सांगायचा आणि कुठल्या तोंडाने सांगायचा? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कशी बोंबलून सांगायची आम्ही? आणि सांगितली तरी कळणार आहे का? पण विनंती एवढीच आहे, जोपर्यंत आम्हाला आम्ही कळत नाही तोपर्यंत आम्हाला तू कळतच नाहीयेस देवा. मला तुझ्या दारात आल्याशिवाय कळतच नाही की मी कोण आहे. मी तुझ्या दारी आल्यावर कळतं अवघाची संसार सुखाचा करीन. कधी कळतं? जाईन गे माय, तुझ्या दारात आल्यावर कळतं रे विठ्ठला. हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी नाहीये. मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज सेवती साधू संत, मनोविदिला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज. लोक मला ज्ञानोबा म्हणतायत पण लोकांना हे कळत नाहीये, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कुणीतरी अवतार होता ज्याने ज्ञान दिलंय माझ्या पदरात. ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. मग आम्ही म्हणलं गुरु तरी कोण देवा? मग माऊली म्हणले माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझा देवच सर्वस्वी होतोय. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता पदी अमोते. गुरु बंधू माय बाप सगळी रूप घेशील पण रक्षण करायला विसरत राखतोस रे. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही जण देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देव असणार आहे, परमात्मा असून वचन मोडलंस. देवानं सांगावं पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्यात देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे, मी त्याचं रक्षण करतो. मागे पुढे उभा राहे, आली आघात. पण झालंय काय दादा, आजकालच्या जरा शिकल्या सवरलेल्या पोरांना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना, काकडा करताना, गाथा पारायण करताना दिसला नाहीत. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगा नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल हे जग तुम्हाला स्वीकारणार नाही. हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही किती अधिकारी असा, किती श्रीमंत असा, किती ताकदवर असा, कितीही वैभवशाली, किती ज्ञानी असा, देवाने नाकारलं की चालत. सगळे म्हणत असतात चांगला बोलत होता, चांगला ऐकत होता, आता बोलत, आता ऐकू जात. कारण आत्म्यातला परमात्मा शिल्लक राहिला म्हणून देव स्वीकारतोय तोपर्यंत चाललंय. देवाने नाकारल्यावर चालणार नाहीये. पण देव नाकारायच्या आधी आपण देवाला स्वीकारावा हा परमार्थ आहे. आम्हाला वेळोवेळी कळावं की आमचं आयुष्यच तुझ्यासाठी आहे, तुझ्यामुळे आहे, तर ते तुझ्या चरणी कारणी लागावं रे देवा. हे ज्या दिवशी कळलं झाले रामराज्य. हे कळलं म्हणजे आमच्या आयुष्यात रामाचं राज्य आलं आणि एकदा त्याचा आशीर्वाद भेटला. काय कमी पडलं सांगा ना. अहो देवाच्या शब्दांमध्ये ताकद एवढी आहे. मी म्हणतो देवाचं म्हणाल तर देवाची दोन कारणं, भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी. पण देवापेक्षा ही सामर्थ्य कोणात असेल तर अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जड शिव. मी कधीतरी विचार करतोय काय ताकद असेल तर ज्ञानोबांमध्ये. नुसतं भिंतीला चल म्हणले की भिंत चालली, रेड्याला बोल म्हणले की रेडा बोलला, सच्चिदानंद बाबाला उठ म्हणलं की सच्चिदानंद बाबा उठले. दोन अक्षर आहे. भिंतीला काय म्हणले? चल,
चलली. रेड्याला काय म्हणले? बोल रेडा. सच्चिदानंद बाबाला काय म्हटले? उठ. सच्चिदानंद बाबा उठले. मेलेल्या माणसाला जिवंत करायची 2 अक्षरात ताकद आहे. निर्जीव भिंतीला चालवायची 2 अक्षरात ताकद आहे. सजीव असणाऱ्या मुक्या प्राण्याला बोलायची ताकद ज्ञानोबारांच्या 2 अक्षरात आहे. ज्ञानोबारांच्या 2 अक्षरांनी भिंत चालली. रेडा बोलला. सच्चिदानंद बाबा उठले. मला नवल वाटतं अखंड ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी आमच्या पदरात टाकली, पण आमच्यात काही फरक पडला? आमच्यापेक्षा ते तिघं बरे. आमच्यापेक्षा निर्जीव भिंत बरी, विमुख रेडा बरा, आणि आमच्यापेक्षा मेलेला माणूस बरा. कारण जिवंत असून जर ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नसेल, बरं कळावी एवढी पात्रता नाहीच आहे खरं तर. आपली मराठी भाषा लायकी नाही आपली एवढी की आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी, तेवढी ताकदही नाही आपल्यात. नाही कळली तरी वाचावी. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्या दिवशी ज्ञानेश्वरीला तुम्ही कळाल, तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ज्ञानोबांना कळू द्या लेकरू माझं. कोण आहे आम्ही? काय ताकद आहे आमची? काही नाही रे. फक्त ज्ञानोबारांच्या समाधीला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतोय. पात्रता नसताना का? त्यांच्यामुळे. हे कशामुळे झाले राम? हे तुझ्या नामचिंतनामुळे शक्य होतं देवा. आणि हे शक्य प्रत्येकाला करून घ्यायचं असेल तर विनंती आहे, राम वेळोवेळा आम्ही गाऊ. हे जमत असेल तर आयुष्य सुखाचं. तुम्ही कितीतरी विचार करत जाणार. एवढं करता पण पाहिजे तेवढं सुख भेटत. आणि कोण सुखी आहे रे? वरून दिसतोय फक्त आनंदी. खरं सांगा, खरंच आनंदी आहात का? कोणी काही बोललं की त्रास होतो, कोणी वाईट बोललं तरी जीव घाबरतो. हे वैष्णवात होत नाही. खऱ्या वैष्णवात होत नाही. किती समाजाने बोलावं, किती नाकारावं, किती धुतकारावं, किती त्रास द्यावा, कितीही वाईट विवेचना करावी, फक्त सामर्थ्याने माहीत असावं की तो पाठीशी आहे. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवस येईल, तोपर्यंत विश्वास ठेवावा त्याच्यावर. झाले रामराज. विश्वास ठेवला आम्ही. म्हणतो निनवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. चुकीच्या मार्गाने गेलो नाही आम्ही. देव लवकर मिळत नाही म्हणून चुकीचा मार्ग स्वीकारणं कितपत योग्य आहे? नवल वाटतं मला कधी कधी आपलं. 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव कशाला बसवायचा गणपतीच? देव काही हट्ट नाही करत आहे तुमच्याकडे बसवायला, मला बसवच म्हणून. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा नाही. आधी सांगणारा हाना, पुन्हा ऐकणारा हाना. जयाचे आहे का धड नाही तयासी परित्र पुस्तिका. अशी गत होऊन ठेवली हो आपली. नका. विनंती आहे माझी. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, फक्त भलता देव भेटाय नको, तरासलाही होतो. कळलं त्यालाच कळलं. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आलंय विचित्र अवस्था आहे आमची. नवल वाटतं मला आपल्या नजरेचं. आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. कळलं त्याला कळलं. असं विचार वगैरे करत नाही का चुकतंय आपलं काहीतरी? भजनात नशा असावी रे. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. आता बाटलीशिवाय याची ढुलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा का? गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा? अरे करावं ना भजन, आनंदाने करावं. पण त्या भजनात आवड परमात्म्याची असावी, स्मरण परमात्म्याचं असावं, ताकदही परमात्म्याचीच असावी, तेव्हा ते भजन आहे. आणि खरंच रे, हे कलियुग असं झालंय ना, फक्त प्रेझेंटेशनला किंमत आहे. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. इथं धोतर घालून जर कोणी इमानात गेला तर लोक अशी वागतात जसं काय अतिरेकी आला, त्याने धोत्रात बॉम्ब गुंडाळला, आता फेकणारच आहे. म्हणजे तुम्ही इथपर्यंत शॉर्ट्स घातले तरी तुम्हाला कोणी बघत नाही, पण तुम्ही धोतर घातलं की 4 माणसं बघितल्याशिवाय म्हणजे आम्ही कोण लोअर क्लास? लय अवघड आहे लोकांचं. लोक जेवढं चुकीच्या दृष्टीने बघत नाहीत तेवढं तर आश्चर्याच्या दृष्टीने बघतात. कपाळ दिसला, गळ्यात तुळशीची माळ असताना दिसला की लोक आश्चर्याने बघतात. काय वाटतं? चांगलं असणं आश्चर्याचं झालंय कलियुगात. आणि गरज आहे रे. पैसे कमवू नये असं माझं मत नाहीये. बिंदास कमवा, स्वतःचं सामर्थ्य मिळवा. सामर्थ्याला खूप ताकद आहे बघा. तरुण मंडळी, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण, किती बी ढोला असू द्या, बायको त्याला ना चुकून गुरीच भेटती, पाहिजे तशी राव. सामर्थ्याला किंमत आहे ना. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगला स्वभाव असला, खिशात दमडी नसली की तुम्हाला छपऱ्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैमन तू तरी वैमन हो दे, माझं बी वैमन. अवघड होतं रे. मग वैभव मिळवा, गरज आहे. आणि विनंती माझी,
विषय निघाला म्हणून सांगते, मैत्रीण म्हणून सांगते. आयुष्यात खरंच सुख पाहिजे असेल ना, तर नवरा पैसेवाला असावा हा अट्टहास करू नका. नवऱ्याकडे बंगला असावा अट्टास करू नका. नवरा जागीरदार असावा अट्टास करू नका. नवरा वैष्णव असावा आणि स्वतःच्या आई बापाची कदर करणारा असावा हा अट्टास करा. तुमचं आयुष्य सुखाचं जाईल. कारण कायम लक्षात ठेवा, ज्यानं स्वतःच्या आई बापाला स्थान मनात दिलंय, जो स्वतःच्या माय बापाला पांडुरंग समजतो, तो तुम्हाला त्रास देणार. जो स्वतःच्या आई बापाचा झाला नाही, तो आयुष्यात तुमचा कधीच होऊ शकत. जो तुमच्या 4 शब्दावर आपल्या आईबापाला घराबाहेर काढायला तयार होतो, तो पुन्हा कुणाच्या तरी 4 शब्दावर तुम्हाला घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार. लोकबुद्धीचा आहे तो. स्वतःचं सामर्थ्य असावं त्याला. आणि तुम्हालाही सांगते दादांनो, बहीण म्हणून, जी मुलगी स्वतःच्या आई वडिलाला कलंक लावून तुमच्या 4 दिवसाच्या प्रेमासाठी तुमच्यासोबत यायला तयार होते, त्या मुलीशी लग्न करायचा प्रयत्न करू नका. कारण एक वाक्य बहिणीचं लक्षात ठेवा, ज्या आईबापानं लहानाचं मोठं केलं, त्या बापाला जी पोरगी कलंक लावायला तयार होते, ती पोरगी कधीच सुखाचा संसार करू शकत नाही. हे कायम डोक्यात ठेवा. जी स्वतःच्या आई बापाची झाली नाही, ती तुमची होणं शक्य. आणि जी मुलगी प्रेम विवाह असू द्या, पण तिनं स्वतःच्या आई वडिलाला कन्व्हिन्स करून मर्यादा सांभाळून प्रेमविवाह केला, त्या मुलीसारखी सामर्थ्यवंत दुसरी. पण तिला कळावं, आई बापापेक्षा श्रेष्ठ काही नाहीये. आणि डोक्यात ठेवा, या जगात कोणीच कोणाचं, वेळ आहे तोपर्यंत आहे. 4 दिवसाच्या सगळ्या गोष्टी आहेत. ते एकच आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी, ही सत्य भाषा. इमोशनली सॅटिस्फॅक्शन हवं असेल ना, तर कायम लक्षात ठेवा, मुखात हवं. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन की तुम्ही हार्ट व्यक्तिमत्व असू द्या, तुम्हाला महिन्यात मृत्यू येणार आहे असं डॉक्टरांनी सांगू द्या, आणि तुम्ही अखंड हरिपाठ ऐका, पुढची 10 वर्ष हा विश्वास व्यासपीठावर देते एवढी ताकद नावात आहे. जगू शकता. कशामुळे? विश्वासामुळे. हा चमत्कार नाहीये, इट इज सायन्स. जेव्हा माहीत असतं की कुणीतरी राखतोय, त्यावेळेस माणसाला भीती वाटत, आणि ज्या दिवशी भीती नाही वाटत, त्या दिवशी माणूस चुकीचा वागत. आणि जोपर्यंत चुकीचा वागतोय तोपर्यंत भीती वाटल्याशिवाय, कारण भीती वाटतेच कशाची, चुकलंय काय खरं. पण याला पर्याय आहे. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. आजपर्यंत जे झालं ते इथून पुढे तरी राम वेळोवेळा आम्ही गाऊ करा. 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा. ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. शरीर पण चांगलं राहील आणि बुद्धी पण चांगली राहील. जे हाय टेम्पर आहे ना, हे कमी होईल. एका ठोक्याची बायको गार करताना ती करायची नाही. तिचं बी ऐकून घ्या. चाल ॲटिट्यूड मुळे चाललंय सगळं. काही खरं खोटं नाही. माझं खरं म्हणण्यात आयुष्य चाललंय. थोडा नम्रपणा येईल. आहार बदला. ही जी तर्री खाता का तुम्ही, या तर्रीनंच वाटोळं केलंय तुमचं, हा ना. जिबीला सेन्सर राहिला नाही इतकं तो तिखट खाताव. सजने रस्सा रस्सा वाट, रशानं तो काटा काढला जिंदगीचा. हा, जरा थोडं कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खात जा. फार प्रॉब्लेम कमी होतील आयुष्यातले. आणि किती आरोग्य विचित्र चाललंय रे आपल्या सगळ्यांचंच. हा, बसताना 5 मिनिटं दुखतोय, उठताना 5 मिनिटं. जगाताच कशाला काही की 46 गोळ्या दिवसात खायच्या, एवढं नाही चांगलं रे. आधी याची किंमत करायला शिका. आरोग्य जपायला शिका. आरोग्य जपलं तर परमात्मा कळणार आहे. आधी या परमात्म्याची तर कदर करा. तुम्हाला इमानदारीनं सांगते, लय उपास करत जाऊ नका. हाडाची काढ झाली तुमच्या, माझ्याकडे बघू नका. माझी कीर्तनानं झाली ती. मी खाते जीवाला. ना शरीरासी ताडावे, माऊलींचं वर्णन आहे, माझं नाही. जे नियम सांगितले तेवढे करा. बाकीच्या भानगडीत पडू. एकादश करताय ना, बास आहे. 24 एकादशी करताय, 5 पर्व करताय, 29 उपवास, बास झाले. 20 + 9 वैष्णव. कशाला पुढचं मागचं करताय अजून? सगळा तोच आहे. कृष्णही तोच आहे, रामही तोच आहे, शिवही तोच आहे, विठ्ठलही. करताय ना एकादश, बास झाले. एकच व्रत करा, सामर्थ्यवंत करा. सगळ्याच्या भानगडीत पडू, या सगळ्याच्या नादात काहीच धड होत. म्हणून एका गाऊ आम्ही. विश्वास निर्भीड होण्यासाठी एक असावा. आणि आयुष्यात मालक शाणा भेटला ना, काही लागत नाही ग माय. विटेवरच्या मालकासारखा मालक भेटल्यावर काय कमी पडतं सांगा बरं. संसारात तरी कोण शाणा लागतो होय? कुकुडवाळच्या माय मावल्या, तुम्ही कुणाच्या
जीवावर सगळं सोडून येता? तुम्ही लग्न कोणाकडे बघून करता? जीव कुणावर असतो? मग बोलत जा की. सांगा बरं, कुणाच्या जीवावर येतात सगळं माहेर सोडून? नवऱ्याच्या ना, मालकाच्या की नाही? आयुष्यात सुख कधी लागतं? नवरा शहाणा असल्यावर. खरं सांगते, बायकांना काही लागत नाही. साड्या घोड्या कमी घ्या जरा. 2 शब्द सन्मानाने बोलत जा. ज्या घरात ज्या बाईला सन्मान मिळतो ना, ती बाई कधी संपत्तीची अपेक्षा करत नाही. तिला फक्त सन्मानाने 2 शब्द बोललं की तिचं आयुष्य सुखात जातं. फक्त सन्मान देत चला बायकांना. 2 शब्द प्रेमाने बोलत जा. सहन करतात रे बिचाऱ्या. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगान त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते. फक्त नवरा तिला साथ देणारा भेटला पाहिजे. तिला आयुष्यात कोणाची गरज पडत नाही. वाज वाटतं आल्या वाजवीत जा. जिंदगीत का तरी आमचं बी कौतुक करीत जा. बायाचं लय झोंबत तुम्हाला. करीत जा रे. कधीतरी आम्हाला बी मोठं म्हणीत जा. पण मी काय खोटं बोलले का? मी नाही म्हणत. ज्ञानोबराय म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे. मी कशाला म्हणू? ज्ञानोबराय म्हणतात, नवऱ्याचं प्रेम भेटलं की बाई सहन करते. खरं का खोटं? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल मला अक्कल. आपलं सॉरी हो झाल्यावर होस तर बोला ग. जीव कशाला खाता? बोला की. खरं आहे का नाही? संसारात कोण शाणा लागतो? परमार्थाचंही तसंच आहे. आम्हाला मालक शाणा भेटला ना की राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. आम्ही अशी कांता झालो ते आम्हाला काहीच कमी पडत नाही. अहो विटेवरच्या मालकासारखा मालक भेटला की दुसरीकडे हात पसरायची गरज पडत. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. कसं काय? शहाणा तो धनी घेतो येथे. मालक फार शहाणा भेटलं. आणि अशा मालकाचं राज्य आयुष्यात असलं. आता मात्र काही उणं राहिलं, काही कमी पडत मी काही लागत नाही का बायकांनो? तुम्हाला लेख म्हणून सांगते, लई ताकद आहे तुमच्यात. अगं यांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण संसारात जरी परमार्थ केला, जगाचा मालक आपल्या संसाराची राखणदारी करतो. एवढी ताकद आपल्या संसारात आहे. काही लागत नाही आपल्याला. तुकोबांच्या आधी तुकोबांच्या बायकोसाठी देवाला यावं लागलं. तुकोबांची पत्नी आवली. आवली माहित आहे ना? आता हिथून चालू केलं कीर्तन लय लांब. आवली माहित आहे ना? तुकोबांची 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय हौसनं ऐकू नका. त्यांनी काय अशा हौसने गेल्या नाही त्या. ती पहिली बायको केली, तिला बाळ व्हाय ना म्हणून आईबापानं दुसरी करायला लावली. हट्ट केला. आईबापाच्या हट्टापुढं करावं लागली. पण देवाचं गणित इतकं बेकार. दुसरी बायको केली, दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देवी असला खतरनाक आहे की नाही? देवी लय मजा बघतो महाराज बरं का. 2 बायका होत्या. पहिल्या बायकोचं नाव रखमाबाई आणि दुसऱ्या बायकोचं नाव जिजाबाई. त्यांचंच टोपण नाव आवली. पहिली बायको रखमा, दुसरी बायको जिजाबाई. दोन्ही श्रीमंताच्या. एवढी श्रीमंताची पोरगी होती ती जिजाबाई. पुण्याचं सासर होतं तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती होता? 3600 एकर ऊस. तरी नवऱ्याचा संसार एका लोगड्यावर केला तिनं. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं महाराज बरं का. अवघड आहे आपलं, हो की नाही? बायको चांगली भेटायला फार पुण्य लागतं. फार. अहो यांचं जाऊ द्या हो, मला तुमचं ना मला वाटतं. काय काय घरातली बाईच रविवार आहे आज आणा की मी करते आपण खाऊ. असली बायको नसलेली बरी राव. आ तुमच्या जीवेला एवढा चटका म्हटलं यांनी काय करावं ग माय? शेवटी आपल्याकडे बघताना संयमी, त्यागी, तपस्वी असंच बघतात की. जगाच्या मालकाने का आपल्या खांद्यावर भार जास्त दिला? कारण देवाला माहित होतं याच्यापेक्षा हिच्यामध्ये संयम जास्त आहे. हिच्याकडे त्रास झाला तरी ही कोणाला वाईट म्हणणार नाही म्हणून एवढं ताकद आपल्याकडे दिली, एवढा त्रास आपल्याला दिला. आपल्याकडे जबाबदारी जास्त आहे कारण सांभाळायची ताकद आपल्यात आहे असा भगवंताला विश्वास आहे. खूप ताकद आहे बाईत. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटलाचा तो तिकडल्या आळीचा. मग बोलायचं की तुम्ही मुदाम करताय का? ही लय भारी बसल्यात. तू बोल, मी आहे, तू बोल. मी बसलो आहे, तू बोल. मी ऐकतो आहे, तू बोल. मी येत नाही कुणाच्या कीर्ताना, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. सप्त्यातला पहिला टाइम आहे कीर्तानाला यायचा, तू बोल. नक्का रे दादा. स्वतःच्या मुलीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता की नाही? का? ती तुमच्या पोटची असते, तुमच्या तिच्याविषयी प्रेम असतं. स्वतःच्या मुलीत आणि व्यासपीठावरच्या मुलीत फरक करू नका. जगाचा मालक तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त समदृष्टी ठेवा.
तसं तिचं चुकलं तरी माफ करता, तसं हिचं प्रेमानं ऐकलं तर, थोडं ॲटिट्यूड सोडून ऐकलं तर माणसं मुदाम हसत नाहीत, त्यांना आपली जिरवायची असते. ते आज बसताना अशी बसतात जस काय मला सगळं माहिती होतं, बोल बघू काय बोलती बघू. अरे चालतं की रे, थोडंफार आनंद कीर्तनात घेतला तरी चालतो, बोलत जा. लक्ष्मण माहिती आहे तुम्हाला, लक्ष्मण म्हणजे प्रभू रामचंद्राचे. त्यांना शक्ती लागली, द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला कोणाला पाठवलं? मारुतीरायांना. काय वर्णन करतात तुलसीदास, नाही कळलं तरी काही हरकत नाही महाराज बरं का. तुलसीदास वर्णन करतात, मी प्रभू रामचंद्र सामर्थ्याने सांगतो की मारुतीरायात आणि माझ्या भावात फरक करतच नाही ते उच्च नीच काही. तिष्ठे भाव भक्ती हे कधी म्हटले? लाये संजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हर्ष उर लाये, रघुपति कीनी बहुत ही बढ़ाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. संजीवनी बुटी सापडली का? मग काय केलं मारुतीरायांनी? संपूर्ण पर्वत उचलला आणि लंकेकडे निघाले. लंकेला जाताना मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं एवढं विशाल काय जातंय वर्ण, बाण मारला. मारुतीरायांनी विचारलं, कोणी मारला बाण? रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारू, तुम्ही कुठे चाललात? लंकेकडे. लक्ष्मणांना शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं नाही तर जीव जाईल त्यांचा. वैद्यांनी सांगितलंय रावणाच्या, जर नाही पोहोचलो वेळेत तर लक्ष्मणाचा जीव जाईल. एवढी मोठी कामगिरी भगवंताने विश्वासाने माझ्या खांद्यावर दिली आहे, हे पेलवायची ताकद मला मिळावी. आत्ता मला थांबवू नका, मला घाई आहे. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला कोण ग माय? लक्ष्मणांची पत्नी, पातिव्रत्य सांभाळणारी स्त्री आहे. सीतेचा वनवास दिसला जगाला, पण मला असं वाटतं नवरा सोबत असताना वनवास सुद्धा सुखाचाच, आणि नवरा सोबत नसल्यावर राजवाडा सुद्धा दुःखाचाच. सोबतीला महत्व असतं, स्थळाला नाही. शेवटी बाईचं आयुष्य नवऱ्यात असतं पार. हा, पण एवढं मात्र नक्की की तुम्ही आता ज्या प्रथा सांभाळतायत त्या चुकीच्या आहेत. बऱ्याच माणसांचा असा भ्रम आहे, किंवा 90% माणसं अशी मानतात, ज्या बाईला नवरा नाही ती बाई फार सामर्थ्यवंत नाही, आणि जिला नवरा आहे ती मात्र ताकदवर आहे. कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की जिचा नवरा तिच्या अगोदर गेला ती कलंकित आहे, कुठेच नाही. बरं, एवढं सगळं कळतं तुम्हाला, मग एवढंही कळत असेल जन्म मृत्यू माणसाच्या हातात आहे का? हे ठरलेलं आहे. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्ये जठरे शयनम ह्य संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पर्याय एकच आहे, भजगोविंदम भजगोविंदम भज 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 भजगोविंदम. नाव घ्यायचं माणसाच्या हातात. जन्म माणसाच्या हातात. का लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, जे लिहिलंय सटवीची राती जन विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. किती वेळा? म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या, आणि 5व्या दिवशी दिवस रात्र बाळंतीन बाईजवळ दिवा चालू ठेवायच्या किंवा ठेवावा असं माऊलींचं मत आहे. आम्ही फार हुशार. आमची पिढी लेकरू जन्मलं की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकते, बेबी इट्स कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. डोंट वरी. ठेवू नये करू नये असं माझं मत नाही, पण काही नियम पाळावे या विषयाकडे. मग काय, शेवटी हे जग आहे. इथे सोशल मीडियावर प्रसिद्ध असल्याशिवाय कोणी किंमत देत. इथं देवसुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाला प्रसिद्धी जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरं आहे का खोटं आहे? आणि प्रसिद्धी वाढवतो कोण? सोशल मीडिया. तुम्ही सोशल मीडियावर प्रसिद्ध असाल तर तुम्ही ज्ञानी आहात. तुम्ही सोशल मीडियावर प्रसिद्ध नसाल तर तुमच्या ज्ञानाला कोणी खात. त्यामुळे सगळ्या बाजूने श्रेष्ठ राहाचं. भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, माणसं मागे पुढे फिरत असावी, एवढं वैभव असावं, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी आणि कपाळाला गंध असावा. ही श्रीमंती जपा. सगळं मिळाल्यानंतर सुद्धा माणसाने वैष्णव धर्म सोडू, तो वैष्णव आहे. सगळं मिळवू ना, गरिबीत परमार्थ केला तर कोणी मानत नाही. मानत बाबा ह्या जगात परमार्थाला किंमतच नाही. या जगात श्रीमंतीला आहे. मग पैसे कमवून करा. लोकांना वाटलं पाहिजे एवढा पैसा असून बी गळ्यात माळ आहे म्हणजे काहीतरी ह्याच्यात तत्व. आणि लक्ष्मी माणसाला बदलत वगैरे नाही हो. माणसं म्हणतात पैसा आला की माणूस बदलतो. पैसा कोणाला बदलत वगैरे नाही.
लक्ष्मी माणसाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही. जो माणूस पैसा आल्यावर बदलतो तो मूळतः तसाच असतो. तो फक्त पैसा नसल्यामुळे गप बसतो, पैसा आला की रंग दाखवतो. जो पैसा येऊनही वारकरी संप्रदाय सोडत नाही तो वैष्णव आहे. जो पैशाकडे बघून संप्रदायाकडे पाठ वळवत नाही तो वारकरी आहे. या विषयाकडे ताकद आहे दादा. चला मग सामर्थ्यवंत पतिव्रता आहेत त्या, ताकद आहे. एवढा मात्र ब्रह्मडोक्यातला काढून टाका, नवरा राहणं की ना जाणं बाईच्या हातात नसतंच. लेख म्हणून विचारते, माफ करा मला, नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना? नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यानंतर संसार करायचा अवघड आहे? नवरा गेल्यानंतर. मग ज्या बाईनं स्वतःच विठ्ठल आणि स्वतःच रखमाई होऊन आपली लेकरं मोठी केली, यशावर नेली, स्वतःच्या पदराखाली पोचली, लोकाचा द्वेष, मत्सर, तिरस्कार सगळं सहन केलं, आपलं दुःख बाजूला टाकून आपल्या पोरांकडे बघून जगली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं हा समाजाचा कुठला दृष्टिकोन मानता तुम्ही? हां, नवऱ्याच्या आधी जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर प्रबळपणे संसार सांभाळणीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण? 4 बायका बोलल्या म्हणून आपणही तेच करावं असं नाही. तिच्या कपाळाला कुंकू नाही, तिला औक्षण करू द्यायचं नाही, तिला देवळात फार सन्मान द्यायचा नाही, तिला कार्यक्रमाला चांगल्या बोलवायचं नाही, तिच्याकडनं आशीर्वाद घ्यायचा नाही. एखाद्या सवाशीण नसणाऱ्या बाईनं जर एखाद्या सवाशीण मुलीला कुंकू लावलं ना, तर तिचं स्वतःचं आणि तिच्या संसाराचा औक्ष वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण ती विठ्ठलाकडे एकच प्रार्थना करेल, जे माझ्या वाट्याला आलं ते हिच्या वाट्याला येऊ देऊ नको, या सन्मानाने कुंकू लावेल ती तिला. कुणी सांगितलं की तिला कुंकू लावायचा अधिकार नाही? या विषयाकडे मग काय, जे चुकीचं आहे ते आम्ही मानतो आणि जे मानायला पाहिजे ते आम्ही मानत. मी म्हणलं ना, इथे खोट्याला जरा जास्त मान्यता आहे. जनाबाई भांडतं देवाला कधी कधी, काय रे विठ्ठला, म्हणलं ना आवडलं तर वाजवीत जा, नाही तर अवघड आहे बाबा तुमचं. असं बसत जाऊ नका, आनंद घेत झाला ना. या विषयाकडे म्हणा रे, आयुष्यात जेवढं जमेल तेवढं भजन करा, खूप सांभाळतो तो. तुम्हाला काही करायची गरज घालून या भार राहिलो निरविले संती, फक्त राम वेळो वेळा आम्ही गाऊ, एवढं केलं बाज झालं तुम्हाला. मग काय, तिकून आल्या उर्मिला लक्षात आहे ना, ठेवीत जा. इष्टी चहा पाण्याला येत असते, गावी तर चढायची नसती. हां, उर्मिला माता हां तिकून आले आणि म्हटलं मारुतीरायांना, काळजी करू नका, भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या पतीचा जीव माझ्या मर्जीशिवाय नेणं काळाच्याही हातात नाही. अरे जोपर्यंत माझी मर्जी नाही, माझ्या पतीच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही, ही जबाबदारी माझी. तुम्ही काळजी करू नका मारुतीराया. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदय झालाच नाही. तो का म्हणे, पतिव्रता तिची देवावरी अशीच ती आवली माता. लक्षात आहे ना, ती गुतत गुतत जाते, सुटत सुटत यायचं, असं असतं महाराज बरं का, असं असतं कीर्तन. मग काय, आवली माता म्हटल्या, जगाच्या मालकापेक्षा मला माझ्या मालकाची काळजी. माझा मालक जगाच्या मालकाची करतोय, मी कोणाची करते? माझ्या मालकाची करते. मी माझा संसार बघते, हा बघतोय ना जगाचा, मी माझा बघ. त्या विठ्ठलापेक्षा मला जास्त कदर तुकोबांची आहे. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हत्या त्या. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, 4-4 दिवस उपाशी असायची आवली माता. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना आपण. कुकुडवाडकर, तुमच्या गावाचं नाव लय भारी आहे, भारी वाटतं म्हणायला, कुकुडवाड बोलत जा महाराज बरं का. पटपट सांगा, शेतकरी आहात ना तुम्ही, तुम्ही प्राऊड फार्मर शेतकरी आहात, स्वाभिमानाने सांगा, प्राऊडली सांगा. का माहित आहे, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि कोणाच्या तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. आणि शेतकऱ्याची लेकरं एक ना एक दिवस आईबापाचा पांग फेडल्याशिवाय सोडत शेतकरी आहेत रे आपण. जेवढा जीव आपल्या बापाचा आपल्यावर आहे, तेवढाच जीव गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे.
आपला बाप आपल्यात आणि बैलात सुद्धा फरक करत. एवढं मोठं ज्याचं मन आहे त्याच्या पोटी जन्माला आलोय आपण, भाग्यवान आहे ना दादा. असं काय करता? इमानदारीनं सांगा ना, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जहागीरदाराची जास्त? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून ही पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जहागीरदाराची? शेतकऱ्याची. MPC UPSCचा अभ्यास करून चांगल्या पदावर कार्यरत असणारी पोरं शेतकऱ्याची का जहागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचं मायबाप? ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. आम्ही तसे स्वाभिमानी आहेत की अरे आमचा बाप फाटक्या धोत्रावर सांभाळू आम्ही, पण आमचा बाप बापाच्या घरातच सांभाळू आम्ही. आमच्या नाही, आमच्या बापाच्या. आम्ही बापाच्या घरात राहतो, बाप आमच्या नाही. एवढं कळतं की आम्हाला. आणि विश्वास आहे मला, आमच्या हिंदू धर्मातली ज्ञानोबा तुकोबाला मानणारी पोरं मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्यांना दिसली तो तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आईवडिलापर्यंत सुरक्षित पोहोचणारे चांगले संस्कार आमच्या पोरांवर आहेत. आमच्या मातीचे, आमच्या धर्माचे, आमच्या ज्ञानेश्वरी गाथ्याचे. पटकन वाया जात नाहीत आमची मुलं. 100तला एखादा चुकला म्हणून 99 पोरांना नावं ठेवायचं नाहीच. महाराष्ट्रातले 80% सप्ते तरुणांच्या जीवावर केले जातात. पंक्ती वाढण्यापासून पत्रवाळ्या उचलण्यापर्यंत, मंदिरं साफ करण्यापासून सप्त्याच्या प्रत्येक गोष्टीत कार्यरत असण्यापर्यंत कामं कोण करतात? पोरच करतात ना. विचार करत की जरा, हो की नाही? अरे आम्ही आहोत कोण? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहाबना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जवान को लगाम दे, शिवा के मावल है वो. ऐसे उनकी परवरिश नहीं कि औरत को गंदी नजर से देखे. औरत जात की इज्जत करने वाले हिंदू है वो. औरत जात की तरफ आंख नहीं उठाते. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहाबना? तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा तो औरत है उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान की नजर से देखते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात को मां समझते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आमच्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य असावं आहे तर हिंदू आहेत आम्ही. आणि टू बी प्राऊड हिंदू. आम्हाला मान्य असलं पाहिजे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. मी नाहीच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिंडम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग वेड्या तू एवढा अहंकार करतो कुठल्या गोष्टीचा? जर राज्यच माझं आहे आणि हे मी मान्य करत असेल तर मग काय? राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. आम्ही नामस्मरण करतो याचा अर्थ की आम्ही मान्य करतोय आम्ही आमच्यामुळे नाही आहोत, आम्ही ज्याच्यामुळे आहोत ह्याची भावी माझी असं जन्मोजन्मी तुझा. माझं मागणंच एवढं आहे की मी तुझ्या चरणाशी असावं. आणि एकदा तुझ्या चरणाशी आलो, स्वप्नीही न दुःख कोणी न देखावी डोळा. अरे आयुष्यात तर सोड, स्वप्नात सुद्धा दुःख येणार नाही, फक्त माझं नामस्मरण अखंडितपणे तुझ्या मुखात असावं. आणि किती सोपं आहे रे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. देवाचं नाव घ्यायला काही पाप पुण्य लागत, पण आमचा भ्रम इतका बेकार आहे ना, आम्ही परमार्थच खतरनाक करतो. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. मग तेवढं कशाला सोडतो? तेवढं मी खात जा की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो? तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही असं करतो का पांडुरंग? असं वागून परमार्थ नाही चालणार आहे. अखंड जेविता बसता उठता खाता पिता राम वेळोवेळा आम्ही गाऊ. काही दळिता कांडिता जेविता ग बाई आहे. अखंडपणे नामस्मरण मुखात असेल तर वैभवशाली होणार आहेत. काळानुसार देवाचं नाव घेत असाल, कसं काय देव तुमचं भलं करणार आहे? नाही दादा. निष्ठावंत असाल तर परमात्मा आहे. तुम्ही असो किंवा आम्ही. कोरोना बघून ज्यांना गळ्यातल्या माळा काढल्या त्याला महाराज कसा म्हणायचा?
त्याला वैष्णव तरी कसा म्हणायचा? काळाचंही काळ लढिवाळ विठ्ठलाचं आहे. अरे आम्ही ते आहोत. आमच्याकडे बघून मृत्यूला भय वाटावं एवढं सामर्थ्य ज्या गळ्यात तुळशीच्या माळेत आहे, त्या वैष्णवाने कुठल्याच प्रकारची भीतीनं बाळगत आयुष्य जगलं पाहिजे तर आम्ही रामाच्या राज्यात आहे. निर्भीडपणे जगलं तर आयुष्य ना. तुम्हाला गेल्या वेळेस मी म्हणलं होतं, टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा, वाट बघत जाऊ नका दुसऱ्याची. काहीतरी गोष्ट मनाने करत जा रे. फील द मोमेंट. हसू वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता ह्यांचं काही नाही, पण ह्यातली एखादी म्हणन नाचले असते ग, लय नाचू वाटते. पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर कळलं नाचत होती सप्त्यात, तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईल माझा. घरी गेल्या गेल्या म्हणीन लय संती नालती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढी. तो नाचत होती वय गावासमोर. अवघड आहे नाही का? माफ करा माझ्या शब्दांना, पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किती विचित्र आहे ना. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. बघा कितपत योग्य आहे. ज्या बाईने अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कृती सांभाळून संसार केला, ती परिस्थितीमुळे कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. आमच्यासारख्या शिकल्या फार, पण आम्हाला मोठ्यांचा कधी आदर करता आला नाही. आमच्या वयाच्या पोरी चपल्या घालून चपात्या लाटतात, पण आम्ही हाय क्लास. सोसायटी खतरनाक मेंटेन केली समाजाने का हो? कलियुगच आहे हो. एज्युकेशन याचा अर्थ फक्त प्रेझेंटेशन आहे. प्रेझेंटेशन चांगलं असेल की हा वेल एज्युकेटेड, 4 पुस्तकं वाचली, थोडंफार इंग्लिश बोलला, इट इज हाय क्लास. कोणी शिकवलं तुम्हाला? अरे जे तुम्ही आज शिकता ना, संतांनी हजारो वर्षापूर्वी ग्रंथामध्ये सांगून ठेवलं. ते बायोलॉजिकल सूत्र, केमिस्ट्रिकल सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतील तुम्हाला. ताकदच सांगायला गेली ना, तर असा एकही प्रश्न विश्वात नाही ज्याचं उत्तर ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीत नाही. तुम्ही कोणाला सांगताय? सावध सांगे संतोषाला खोकडं पुस्तकं वाचाय, चाचूचेनी सांडस आहे, खंडीजपय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे कलियुग आहे. ही ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? उदाहरणार्थ दिवाळीत कुठनी सांगितलं होतं मोती साबण वापरायचा? हिंदू धर्माचा एखादा ग्रंथ सांगा ज्यात लिहिलं होतं नाही दिवाळीत मोती लावला तर नरकात जाशील. असं काही होतं का? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. 2 महिने आधीपासून जाहिरात लागलेली असते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. मोतीमुळे दिवाळी आहे. आणि एका दिवसापुरती दिवाळी आम्ही मानत नाही, एका दिवसापुरता दसरा आम्ही मानत नाही.